हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. कशा आहात तुम्ही? होप करते की तुम्ही एकदम मजेत आणि स्वस्त असाल, मस्त असाल. आज आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता वाजले 6. ह्यान्वये उठला आमचा मस्त अशी. मी आज दुपारी झोप नाही घेतली आणि आता चहा करून मस्त पिणार आहे. असा नाश्ता करते, स्नॅक्स खाते. आणि मी तुम्हाला एक मस्त गोष्ट दाखवणार आहे. वस्तू मी ऑर्डर केल्या आहे. मी त्यांचं प्रमोशन नाही करत आहे, पण खूप छान क्वालिटी आहे. आणि मी असं ऐकलं की जर्मनच्या भांड्यांमध्ये आपण जेवण बनवायला नाही पाहिजे, ते स्लो पॉइझन आहे. तर त्यामुळे मी आता जर्मनच्या वस्तू सगळे जे घरात आहे त्या सगळ्या काढून टाकल्यात. त्यात कढया होत्या आणि एक दोन गंज होते, ते काढून टाकले. मी ठेवून दिले लॉफ्टवर. तर मी आता जस्ट 5-6 दिवसाआधी मी 2 कढया ऑर्डर केल्या होत्या स्टीलच्या, एक 2 लिटरची आणि एक 3 लिटरची. तर मी तुम्हाला दाखवते त्या कोणत्या आहेत आणि कोणत्या कंपनीच्या आहेत. तर मला तर आवडल्या पर्सनली. तुम्हाला जर आवडल्या असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे. मी त्यांना स्पॉन्सर अजिबात करणार नाहीये, पण मला एवढी त्यांची क्वालिटी आवडलेली आहे की मी तुम्हाला सांगूच शकत नाही. तर आणि एवढ्या रिझनेबल प्राइस मध्ये मिळालं आहे. मी पर्सनली शॉप मध्ये जाऊन विचारपूस केली स्टीलच्या कढया म्हणजे काय प्राइसिंग आहे. तर 3 लिटर 2 लिटरची मला त्यांनी 1600 वगैरे काहीतरी रुपयाला सांगितली होती. तर हे म्हणजे एवढ्या स्वस्त प्राइस मध्ये मिळालेलं आहे की तुम्हाला सांगू शकत नाही. तरी पण मी सांगते सांगू शकत नाही, सांगते मी तरी. तर हे बघा, कढया त्या ज्या की मी ऑर्डर केलेल्या आहेत. ही कढई 3 लिटरची आहे आणि ही कढई 2 लिटरची आहे. तर एवढ्या हेवी क्वालिटीच्या आहेत. त्याची स्टील, त्यांची मजबूती खूपच सुंदर आहे. तर ही कंपनी आहे देसी डाईन. तर त्यांनी मला ह्या कढया 2 कढया कॉम्बो दिलात. तर ह्या 2200 रुपयाला पडल्या आणि एवढ्या हेवी आहेत की बापरे, उचलत पण सुद्धा नाहीयेत, उचलू शकत नाही, एवढ्या छान आहेत. म्हणजे याच्यात त्यांनी मला सांगितलं की याच्यात काही भाजी वगैरे फोडणी देताना चिटकणार नाही, काय नाही, पण खूपच छान आहे कढया आहेत. तर ही 2 लिटरची आहे विथ लीड आहे. ही पण स्टीलचीच आहे आणि याला पण त्यांनी स्टीलचीच लीड दिलेले आहे. मस्त पैकी असे हँडल्स दिलेले आहे. लीडला पण हँडल दिलेला आहे, इझी टू आपण कॅरी करू शकतो. ह्या कढया इंडक्शनवर पण यूज होतात. तर इंडक्शनवर पण यूज होतात. याच्यावर लिहिलेलं आहे इथे की ह्या गॅस स्टोव्ह इंडक्शन वर यूज होतात, इलेक्ट्रिक स्टोव्हवर पण यूज होतात. आणि ह्या स्टीलची भांडे तर लवकर निघतात हाताने घासल्यावर. आणि ह्या डिशवॉशर मध्ये पण आपण धुवू शकतो, याच्यावर तसं लिहिलेलं आहे. तर तुम्हाला जर ह्या कढया हव्या असेल तर तुम्ही त्यांच्या ह्या इंस्टाच्या पेजवर जाऊन विजिट करू शकता. देसी डाईन. हे बघा, काय करतो अन्वय, काय करतो तू, काय करतो? अरे काय 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 हे काय आहे? हे सांडवलं तू, काय सांडवलं तू? अरे ऑर्गॅनो सांडवलं अन्वय तू. बस, मस्तीच पाहिजे तुला, मस्तीच पाहिजे ना तुला अन्वय, मस्तीच पाहिजे ना तुला. किचन मध्ये असली की अन्वय माझा इथेच ट्रॉल्या उघडतो, त्यातले भांडी काढतो आणि मस्त खेळत बसतो आणि इकडे तिकडे फेकतो सुद्धा. तर चला मी चहा बनवते, मस्त चहा बनवते आणि चहा एन्जॉय करते. कारण की आता 6 वाजले, दुपारची झोप पण नाही घेतलेली आहे. तर माझं डोकं थोडस जड झालंय. तर मग मी थोडस चहा बनवते आणि थोडस स्नॅक्स खाते. आणि मग आजचा मेनू मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, शेअर करणार आहे काय बनवणार आहे. तर
मस्त दुधाचा चहा. कोणाला मग चहासोबत असं तिखट चटपटा खावं वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. खायची करायच्या भाकरवडी आणि हा गरमागरम चहा मी एन्जॉय करते. चला वातावरण आहे बघू शकता तुम्ही. कारण काल रात्री पाऊस झाला त्यामुळे आज पण ढगाळच वातावरण आहे. तर बहुतेक आज पण पाऊस येण्याची शक्यता वाटत आहे, दाट शक्यता. तर बघूया. तर रात्रीच्या डिनरमध्ये माझा बेत आहे चिकन. इथे मी मस्त मसाला बनवून घेतलेला आहे. टमाटर कांदा भाजला गॅसवर आणि त्याला मिक्सरमधून फिरून घेतलं. त्याच्यात थोडं धनिया टाकली होती मी, कोथिंबीर, आणि त्याला छान मस्त मिक्सरमधून फिरून घेतलं. इथे मी कढई घेतली, त्याच्यात आपलं मोहरीचं तेल टाकलं, छान एकदम व्यवस्थित तापू दिलं आणि त्याच्यात जो आपला तयार केलेला मसाला आहे तो मी त्याच्यात टाकून दिला आणि छान त्याला परतून घेऊया. इथे मी जे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला आपण थोडं मॅरिनेट करायला ठेवूया जोपर्यंत आपला मसाला शिजतोय तोपर्यंत. इथे मी अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडी हळद आणि थोडं मीठ टाकून त्याला मॅरिनेट करायला सोडलं. थोडंसं मी त्याच्यात तिखट आणि जिरेपूड सुद्धा घालणार आहे की त्याला स्वतःची चव अजून वाढाव म्हणून त्याला असं मॅरिनेशन करून ठेवून दिलेलं आहे. तर आपण बघू शकता आपला मसाला एकदम छान भाजलेला आहे. तर मी त्याच्यात थोडंसं एव्हरेस्टचा गरम मसाला आणि चिकन मसाला थोडा ॲड करणार आहे की अजून त्याला अजून चांगले फ्लेवर्स वर याव, अजून टेस्टी आपली भाजी बनव. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया छानपैकी असं मस्त. तुम्ही बघू शकता किती छान आपला मसाला भाजला गेलेला आहे. तर त्याला स्वतःच छान तेल सुटलेलं आहे. तेल सुटलं म्हणजे मसाला एकदम व्यवस्थित भाजला गेला असं समजून घ्यायचं. जे मॅरिनेशन ठेवलं होतं आपण चिकन ते आता त्याच्यात मी ॲड केलं आहे आणि आता त्याला एकदम व्यवस्थित परतून घेऊया. थोडंसं मीठ ॲड करूया म्हणजे जेणेकरून आपलं जे चिकन आहे ते लवकर शिजेल. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया. बघा किती व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. सगळीकडे मसाला लागलेला आहे प्रत्येक पीसला. तर आता त्याला झाकून ठेवलं होतं मी 10 मिनटं. तर 10 मिनटांनी ओपन करून बघितलं तर बघा किती व्यवस्थित चिकन असं शिजलंय. त्याला पाणी पण सुटलं. मी त्याच्यात थोडंसं पण पाणी ॲड नव्हतं केलं तर त्याला त्याचंच अंगचं पाणी सुटलंय. तर मी आता प्लेट झाकून ठेवलं आणि त्याच्यावर थंड पाणी टाकलं होतं जेणेकरून आपलं जे चिकन आहे ते लवकर शिजेल. आणि तेच गरम पाणी मी त्याच्यात ॲड केलं. गरम पाणी टाकल्यानं चिकनला अजून टेस्ट येते, स्वतःचीच चवदार बनते. असं पानचट थंड पाणी टाकल्याने पानचट लागते, तर गरम पाणी टाकायचं टेस्ट वाढवायसाठी. तर बघा आपलं चिकन बनवून एकदम रेडी आहे, झणझणीत रस्सेदार तिखट. तर मी करते आता एन्जॉय चिकन. तर आमचं जेवण झालंय आता, मस्त झाली होती मस्त चिकनची भाजी एक नंबर, त्याच्यासोबत भाकरी, मस्त जेवलं. तर आता खूप उशीर झालाय तर इथेच मी हा व्हिडिओ थांबवते. चला मग भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.